नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 5व्या म्हणजेच रवी ग्रहाच्या सिंह राशीच्या नोव्हेंबर 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। म्हणजे हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत। तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत जुळतील, लागू पडतील असं बिलकुल नाही। कारण मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत, कोणते ग्रह पत्रिकेत शुभ किंवा अशुभ स्वरूपात आहेत, त्यानुसार या दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात। हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र कधीही विसरायचं नाही। परंतु महत्त्वाचे ढोबळ मिळणारे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित आपल्याला जाणवतात आणि म्हणूनच आपण करू शकता छानपैकी या संपूर्ण महिन्याचं नियोजन। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती। तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक साधा सोपा उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग जाणून घेऊया हा नोव्हेंबर महिना आपल्या राशीसाठी नक्की काय बरं सांगतोय। पण सर्वप्रथम दिवाळीच्या अनेक शुभेच्छा। दिवाळी आणि येणाऱ्या पाडव्याच्या नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा आपल्या सर्व मंडळींना। सिंह राशीचा पराक्रम म्हणजे तिसऱ्या स्थानातून रवीचं गोचर भ्रमण महिन्याच्या सुरुवातीपासून 16 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे, ज्यामुळे आपल्यामधील कामाच्या प्रती असणारा जो उत्साह आहे, चैतन्य आहे, हे या काळामध्ये थोडंसं कमी झालेलं आपल्याला जाणवेल किंवा तेवढा उत्साह राहणार नाही। स्वभावातला आणि कामातला आळशीपणा वाढेल, त्यामुळे कामाच्या काही चांगल्या संधी हातातून निसटण्याची शक्यता निर्माण होईल। पण आता आपण माहिती घेत आहे तर अवश्य त्याची काळजी मात्र घ्या। आळशीपणा जाणीवपूर्वक कमी करा। आपली कामं चोख आणि वेळेवर करण्यासाठी आपल्याकडून प्रयत्नांची जशी पराकाष्ठा करावी लागणार आहे, तसंच योग्य नियोजन सुद्धा तितकंच महत्त्वाचं राहणार आहे कामाच्या प्रत्येक बाबतीमध्ये। कारण काही महत्त्वाची कामं, सरकारी कामं विलंबाने होताना सुद्धा या काळात आपल्याला दिसून येतील, त्यामुळे अवश्य या पद्धतीचं नियोजन आणि काळजी घ्या। आणि म्हणूनच अति आत्मविश्वास ठेवून सुद्धा कोणालाही कामाच्या संदर्भातला शब्द देऊ नका, नाही तर तुमची फसगत होताना दिसेल। आपला नावलौकिकाला त्रास होईल असं वर्तन व्यवहार करण्याचा आपल्या राशीला या महिन्यामध्ये टाळायचं आहे। पहिल्या 15 दिवसात तर जास्तच आपल्या कामाच्या प्रती विशेष सावधानता ठेवूनच वागायचं आहे। कामाचे योग्य असं नियोजन करून आत्तापासूनच अवश्य ठेवा, नाहीतर आपल्याबरोबर आपल्या सोबत असलेली जी मंडळी असतात, आपल्या बरोबर काम करणारी किंवा कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या मंडळींना आपल्यामुळे भुर्दंड बसू शकतो, तेव्हा सांभाळा। त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला काळजीने वागायचं आहे। हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा, दुर्लक्षपणा बिलकुल करायचा नाही। मात्र 16 नोव्हेंबर नंतर चतुर्थ स्थानात येणारा हाच रवी या सगळ्यातून आपली सुटका करणार आहे, जे आपण अशुभ परिणाम आता ऐकले। कारण केंद्रस्थान, चतुर्थ म्हणजे केंद्रस्थान आणि प्रथम स्थान म्हणजे सुद्धा केंद्रस्थान, तर ह्या केंद्रस्थानाचा स्वामी ग्रह रवी गोचर भ्रमणाने जेव्हा पुन्हा चतुर्थ स्थानासारख्या केंद्रस्थानात येतो, तेव्हा तो दिग्बली होऊन शुभ परिणामांची मात्र वाढवतो। आणि याचा अनुभव आपल्याला महिन्याच्या दुसऱ्या 15 हळूहळू का होईना पण मिळायला लागेल। तसेच दशम स्थान म्हणजे पुन्हा केंद्रस्थान, यामध्ये आधीपासूनच असलेलं गुरुग्रह आणि 7व्या म्हणजे पुन्हा एकदा केंद्रस्थान, पहिलं, चौथं, 7वं आणि 10वं हे केंद्रस्थान असतं। यामध्ये असलेला शनिग्रह 15 नोव्हेंबर पासून मार्गी होतोय, त्यामुळे तो सुद्धा दिग्बली होतोय। आणि हे सर्व तिन्ही ग्रह आपल्या राशीला केंद्रस्थानातून शुभ फळांची बरसात करायला लागणार आहेत। तसा अनुभव पुढच्या 15 येताना दिसेल, कारण हे दिग्बली होत आहेत। म्हणजेच पुन्हा नव्याने यशाच्या मार्गावर आपली चालगती वाढवायला मदत तर होईल, शिवाय आपण करत असलेल्या कामातली यश निश्चिती सुद्धा व्हायला मदत मिळेल। त्यामुळे काही महत्त्वाची कामं पुन्हा नव्याने हाती घेण्यासाठी आपण सज्ज झालेलं उत्तम राहील या दुसऱ्या 15 या ग्रहयोगांचा पहिला लाभ म्हणजे काय, तर आपल्या राशीच्या व्यावसायिकांना मात्र उत्तम होताना दिसणार आहे। व्यवसाय वृद्धी करायला, व्यवसायामध्ये नवीन गोष्टींची भर घालायला, व्यवसायामध्ये नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायला अवश्य प्रयत्नशील राहणं या काळामध्ये उत्तम राहील। टेक द ॲक्शन। तर सरकारी कामं मिळवण्यासाठी सुद्धा आपण अवश्य प्रयत्न करू शकता या दुसऱ्या 15। मेडिकल म्हणजेच ज्याला आपण औषधं म्हणतो, बांधकाम, पेट्रोल पंप, बांधकाम साहित्य, हॉटेल व्यवसाय, शैक्षणिक क्लासेस, त्याचप्रमाणे कायदा म्हणजे लॉ अँड ऑर्डर, एंटरटेनमेंट, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, त्याचप्रमाणे पत्रकारिता, सोशल मीडिया,
कुरिअर सर्व्हिसेस अशा क्षेत्राशी संबंधित असलेले आपली जी मंडळी आहेत, म्हणजे या क्षेत्रात व्यवसाय करत असलेली जी मंडळी आहेत, यांना नोव्हेंबरच्या या दुसऱ्या पंधरवड्यापासून आपल्या कामाच्या संदर्भात, व्यवसायाच्या संदर्भात अतिशय सुंदर असे लाभाचे अनुभव यायला लागतील. त्यामुळे ते घ्यायला विसरू नका. तर ज्यांना नव्याने या कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी सुद्धा अवश्य योग्य नियोजन, योग्य मार्गदर्शन, योग्य अभ्यास या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित प्लॅनिंग करून या क्षेत्रामध्ये यायच्या जर विचारात असाल तर यायला बिलकुल हरकत नाही. रवी बुध ग्रहाचा चतुर्थ स्थानात दुसऱ्या पंधरवड्यात होणारा बुध आदित्य अत्यंत शुभ योग, नवीन वास्तू, नवीन वाहन यांचे योग आपल्या जीवनामध्ये दाखवत आहे. तर काही जण या काळामध्ये आपल्या नवीन वास्तूमध्ये गृहप्रवेश सुद्धा करताना दिसतील किंवा करण्याचे योग निर्माण होते. ज्यांना नव्याने सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य त्या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तम राहील. किंबहुना तशी संधी, परिस्थिती या काळात आपल्या बाजूने निर्माण झालेली दिसेल. ती घेण्यासाठी मात्र आपण तत्पर असणं आवश्यक आहे. हा रवी बुध ग्रहाची असलेली जी शुभ अवस्था आहे ती नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींसाठी सुद्धा लाभदायक ठरणार आहे. त्यांचे इंटरव्ह्यू मात्र चांगले राहतील. तर नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी हे योग आपल्याला मदत करतील, प्रसन्नता वाढवतील. म्हणूनच प्रमोशनसाठी प्रयत्न करत असाल तर थोडे जोरकस प्रयत्न या कालखंडात अवश्य करा. 12व्या घरातील कर्क या नीच राशीतून भ्रमण करणारा मंगळ ग्रह हा मात्र कामाच्या निमित्ताने बाहेरगावचे प्रवास घडवतो आहे. अर्थात त्यामुळे जवळच्या लोकांपासून लांब राहावं लागणार आहे. त्यामुळे आपलं जे रुटीन लाईफ आहे ते थोडंसं विस्कळीत मात्र होऊ शकतं. हे मात्र आपल्याला सांभाळावं लागणारच आहे. मंगळ ग्रहाची ही नीच राशीतील दृष्टी, म्हणजे नीच राशीमधून होणारी जी दृष्टी आहे ती कुंडलीच्या 7व्या घरावर पडते आहे. सप्तम स्थान, पुन्हा एकदा केंद्रस्थान. त्यामुळे लाईफ पार्टनर, जोडीदार आणि बिझनेस पार्टनर, भावंड यांच्याशी आपल्याला जुळवून मात्र घ्यायचं आहे, हे विसरायचं नाही. विद्यार्थ्यांना रवी, बुध, शुक्र आणि गुरु या ग्रहांची साथ या महिन्यामध्ये उत्तम राहणार आहे. कॅम्पस इंटरव्ह्यू, कॅम्पस सिलेक्शनसाठी हा योग अतिशय शुभ आणि लाभ मिळवणारा मानला जातो. अवश्य प्रयत्न करा. विशेष करून हॉटेल मॅनेजमेंट, फायनान्स, बिझनेस मॅनेजमेंट, आर्ट, कला, मेडिकल म्हणजे फार्मा यामधील विद्यार्थ्यांना, का शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना हा महिना काही शुभ परिणाम मिळवून द्यायला अतिरिक्त फायद्याचा ठरणार आहे. 6 नोव्हेंबर नंतर पंचमामध्ये येणारा शुक्र ग्रह हा विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळवून द्यायला शुभ राहणार आहे, मदतगार ठरणार आहे. तर ज्यांना लग्नाचा निर्णय या महिन्यात घ्यायचा आहे, मुहूर्त काढायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा शुक्रामुळे निर्माण झालेला कालखंड अनुकूलता दाखवतो आहे. शेत जमीन, घर, सोनं, दागदागिने यामध्ये गुंतवणूक करण्याच्या हेतूने हा दुसरा पंधरवडा लाभाचा राहणार आहे. म्हणजे खरेदीचे उत्तम योग तयार होत आहेत. तर अवश्य गुंतवणूक म्हणून पाहत असाल तर याचा निर्णय घेऊ शकता. तर नवीन गुंतवणुकीचे काही वेगळे निर्णय घेणार असाल तर आपल्या मुलांच्या नावे गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा आपण अवश्य विचार या महिन्यात करू शकता, कुटुंब प्रमुख म्हणून. आरोग्याचा विचार करता मात्र ज्यांना लो ब्लड प्रेशर आहे, मानसिक आजार आहेत, रक्त न्यूनता म्हणजे अनेमियाचा त्रास आहे, त्यांनी मात्र या संपूर्ण महिन्यामध्ये विशेष काळजी घ्यावीच लागणार आहे. घ्या. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास, कार्य कोणतं आपल्यासाठी उत्तम राहणार आहे, त्याचप्रमाणे आपल्या वास्तूला शास्त्राप्रमाणे आकार उकार देण्यासाठी आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं यातलं मार्गदर्शन याची आधी माहिती मिळवा. ती तुम्हाला पाठवली जाते आणि त्यानंतर आपली ह्या संदर्भातली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा तुमच्या घर बसल्या आपण आमच्याकडून सहज हे मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे. आणि यासाठी आमचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163 हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे. शेअर मार्केटचा या महिन्यातल्या आपल्या राशीचा विचार केला तर आपल्याला फायनान्स, बँकिंग, फार्मा, केमिकल, FMCG, IT, ऑटो, इन्फ्रा, ऑइल, स्टील हे जे सेक्टर आहेत याच्यामध्ये गुंतवणुकीच्या काही चांगल्या संधी मिळाल्या तर बिलकुल सोडू नका, फायद्यामध्ये राहाल. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना सगळ्याच्या सगळा उत्तम राहणार आहे. अवश्य अभ्यास करून आपण त्याचा लाभ घेऊ शकता. मंडळी, ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या नोव्हेंबर महिन्यातली आपल्या राशीसाठीची असलेली स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम.
आपण मासिक राशी भविष्य जेव्हा ऐकतो किंवा आम्ही जेव्हा सांगत असतो तेव्हा चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं यामध्ये फार महत्त्वपूर्ण ठरतं. कारण चंद्र 2.25 दिवसाने आपली राशी बदलतो. त्यामुळे संपूर्ण 30 ते 31 दिवसात महिन्याभरात सगळ्या 12 राशी आणि 12 घरातून हा चंद्र गोचर भ्रमण करत असतो. आणि जेव्हा तो राशीला 6वा, 8वा आणि 12व्या घरातून गोचर भ्रमण करतो तेव्हा ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषशास्त्र आपल्याला काळजी घ्या असं सांगतं, आपल्या आरोग्याची, आपण करत असलेल्या कार्याची. आता या महिन्यातला जर आपण विचार केला तर चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या कुंडलीला, आपल्या राशीला 6वा, 8वा, 12वा राहणार आहे. त्या तारखा म्हणजे असणार आहेत या महिन्यातल्या 8, 9, 12, 13, 20, 21 आणि 22. एकूण ह्या तारखांना आपल्याला जरा जास्त सावधानता ठेवून व्यवहार करायचे. व्यवहार करू शकता पण सावधानता ठेवा, योग्य मार्गदर्शन घ्या, मानसिक शांतता सांभाळा आणि आरोग्याकडे लक्ष द्या. चंद्राचं जे शुभ भ्रमण आहे या महिन्यामध्ये ते इतर घरातून जे आहे ते शुभ मानलं जातं आणि त्या तारखा असणार आहेत 1 ते 7, 10, 11, 14 ते 19, 23 ते 30. त्यामुळे काही मौल्यवान वस्तूंची, काही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करायची आहे. त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, गाठीभेटी करायच्या आहेत, काही महत्त्वाच्या ॲग्रीमेंट साईन करायच्या आहेत. अवश्य या तारखांचा वापर करू शकता. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी मंगळ ग्रहाचा जो मंत्र आहे ओम भौमाय नमः, ओम भौमाय नमः, 1 माळ अवश्य पठण करा. आणि संकष्टनाशक गणपती स्तोत्र, त्याचप्रमाणे भीमरूपी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा यांचं सुद्धा पठण या महिन्यामध्ये सुरूच ठेवा. तर मंडळी, ही होती आपल्या सिंह राशीची या नोव्हेंबर महिन्यातली राशी भविष्याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती, अगदी थोडक्यात. ही माहिती कशी वाटली अवश्य कळवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका, त्यामुळे आम्हालाही उत्साह येतो. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 2 पुस्तकं प्रकाशित केलेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी हे भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोनपे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, तुमचा पिनकोड नंबर हे सगळं आम्हाला व्हॉट्सअप करा. भारतात पुस्तक कुठेही असाल पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. आणि अगदी याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार, हा ग्रंथ कुणीही, आबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष कुणीही वाचू शकतं, पारायण करू शकतं. 151 रुपये फोनपे करून हाही ग्रंथ आपण अवश्य मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित त्यांनी सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता, स्मरणशक्ती, विद्या अभ्यासातले यश मिळण्यासाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सरस्वती यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, अशा यंत्रांविषयी आणि या वस्तूंविषयी सुद्धा आपल्याला जर मागणी करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट, त्यातली आपली ऑर्डर अवश्य बुक करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने अतिशय सुंदर असं हे धूप दीप पितळेचं पात्र तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये ह्या 2 वाट्या लावलेल्या आहेत, त्या तांब्याच्या आहेत. आता याचं नियोजन काय, तर एकामध्ये भीमसेनी कापूर किंवा कुठलाही कापूर प्रज्वलित करून त्यामध्ये 1 लवंग आणि दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात, असे 2ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या देव्हाऱ्याला आपण ओवाळू शकता. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार आपल्या वास्तूमध्ये हे अग्नी प्रज्वलन, अग्नी दर्शन, अग्नी प्रदक्षिणा करत छानपैकी घंटानाद करत एखादा कुठलाही शुभमंत्र आपण पठण करून संपूर्ण वास्तूमध्ये हा अग्नी जेव्हा आपण दाखवतो तेव्हा वास्तूतली चैतन्य ऊर्जा ही निर्माण व्हायला खूप सुंदर अशी मदत मिळते. आपल्याला सुद्धा या धूपदीप पात्राची मागणी करायची असेल तर याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप मेसेज करून सुद्धा आपण घेऊ शकता आणि याची ऑर्डर बुक करू शकता. तर मंडळी, असा हा दिवाळीचा सण आणि नवीन येणाऱ्या महिन्यातला पाडव्याचा सण आपल्या सगळ्या मंडळींना शुभ जावो, भरभराटीचा जावो, हीच भगवंताचरणी, लक्ष्मीचरणी प्रार्थना करूया. आणि हो, काही आपण सुंदर व्हिडिओ केलेले आहेत, हे म्हणजे दिवाळीच्या सणासाठीचे, मुहूर्तासाठीचे, त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजन स्वतः कसा करायचं याचाही व्हिडिओ प्रकाशित झालेला पाहायला विसरू नका. आणि काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक नेहमी आम्ही खाली देतोच, ते सुद्धा व्हिडिओ पहा. तर असा हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा, लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत कळावी लोभाय असावा. धन्यवाद.